इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। रणजीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रणजीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाल सलाम। जाहीर पद्धतीचा सत्कार आज मंगरुळ काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। एक मिनिट या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव माननीय शरद आनंदजी मेहतेजी, रेवण शेठ मेडवले जी, देशपांडे जी, मोहम्मद शेख जी, उमाशंकर राऊत सर जी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय ताई साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। माझ्यानंतर माने साहेब, हासापुरे साहेब, शेटे साहेब, अमर पाटील साहेब बोलणार आहे, पण मला पंढरपूरला जायचं आहे म्हणून मी लगेच बोलून निघणार। पण आपण सगळ्यांनी शांततेने या ठिकाणी बसून राहावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते। मंगरुळ गावात मी आज तुम्ही माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। मंगरुळ गाव हे माझ्यासाठी नवीन नाही आहे, खूपदा आले, तुमचा आशीर्वाद खूपदा घेतला आणि खूप कार्यक्रम केले, पण आज पहिल्यांदा मी माझ्यासाठी काहीतरी मागायला आहे। आज पहिल्यांदा मी लोकसभा निवडणूक लढते आहे। आज एक उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे, पण मी फक्त मतं मागायला आली नाही, मी आशीर्वाद मागायला आले, कारण का मी युद्धावर चालले म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा। वाघमारे मी परत कॅमेरा प्रेम करू, मी तुमचा आशीर्वाद मागतो आहे, कारण मागचे 10 वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान केलंय तो भारतीय जनता पक्ष फक्त एक गोष्ट खूप चांगली करतो, ते फक्त रेटून खोटं बोलतात। ती त्यांची परंपरा वरपासून खालपर्यंत, ते त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकत नाही। तुम्हाला पहिलं कोण जे त्यांनी सांगितलं 15 लाखाचं, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मतदान दिलं। आज 10 वर्ष झाले तुम्ही अजूनही 15 लाखाची वाट पाहता, 10 वर्ष झाले अजून 15 लाख मिळाले नाहीये। त्या एका 15 लाखावर ते सत्तेत आलेले आणि भरघोस मताने त्यावेळेस ते सत्तेत आले 2014 मध्ये। 2019ला काय 15 लाख मिळाले नाही, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं, म्हणजे किती मोठ्या मनाचे तुम्ही आहात। तुम्ही त्यांना ओळखत नव्हता, नवीन उमेदवार होते, त्यांनी काय काम केलं नव्हतं, त्यांना काय अनुभव नाही, तरी तुम्ही मोठ्या मनाचे त्यांना मतदान केलं। 2019 कोऱ्या पाट्या होत्या, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं आणि 2019 मध्ये परत ते निवडून आले। आज 2024 10 वर्ष त्यांनी एकच गोष्ट केली, रेटून खोटं बोलले आणि तुम्हाला त्रास दिला, धोका दिला तुम्हाला, कारण का ज्या विश्वासाने तुम्ही त्यांना मतदान केलेलं की काहीतरी बदल घडून आणतील, तुम्हाला काय वाटलं की जे काँग्रेसनी केलं नाही ते भाजप करेल। काँग्रेसनी केलं नाही ते भाजप करेल, पण जे काँग्रेसनी केलं ते पण भाजपने बिघडवलं। आपली विमानसेवा सुरू होती ती भाजपने बंद केलं, आपलं पाणी सुरू होतं ते भाजपने बंद केलं, आपले इथे उद्योग येणार होते ते भाजपने मुद्दामून थांबवले, बोरामणी एअरपोर्ट सुरू होणार होतं ते थांबवलं, चिमणी चांगली चाललेली ती काढली, त्या चिमणीवर अवलंबून असणारे, त्या कारखान्यावर अवलंबून असलेले हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले, पण अजूनही विमानसेवा सुरू झाली नाही। आज 7 महिने झाले चिमणी पाडून, मग चिमणी का पाडली जर विमानसेवा सुरूच नव्हती करायची तर? सुडाचं राजकारण, ज्या साखर कारखान्याचे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले चिमणी पाडून, त्यांचा पाप हा भाजपने केला। शेतकरी मायबाप असतो, आमच्या ताटापर्यंत तुम्ही अन्नधान्य आणता, तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे भाजपने केलं, तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम। महागाई वाढवली, 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं, जीएसटीचा राक्षस तुमच्या उरावर बसवला, ते खताचं पोतं पण सोडलं नाही, त्याच्यावर पण 18% जीएसटी, कांद्याची निर्यात बंद झाली,
त्या मार्केट यार्डामध्ये कांदा सडक पडला, दुधाला दर नाही, पीक विम्याचं वितरण अजून झालं नाहीये, शेतीला दर नाहीये, तुमचे अजून 5 रुपये अनुदान दुधाला मिळालं नाहीये. आणि आज मी आता न्यूज वाचली की गुजरातचा सगळा कांदा हा बाहेर जातोय, पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद करण्याचा पाप भाजपने केला. 2 कोटी रोजगार देणार होते, पण मंद्रुपमध्ये 2 मुलांना पण रोजगार मिळाला नाही. एवढं खोटं सांगितलं. 2 कोटी रोजगार, महागाई 15 लाख, शेतकऱ्यांचं कर्ज माफी, काही नाही. फक्त 2 लोकांचं काम केलं, अदानी आणि अंबानी. महाराष्ट्रामध्ये एकच काम केलं, खरेदी विक्री, आमदार खासदार, फोडाफोडीचं काम केलं. एका रात्री 50 खोके इकडून तिकडे, ते 50 खोके जर मंद्रुपला पाठवले असते तर आपली सगळी कामं झाली असते. पण नाही, त्यांना तुमचं काय घेणं देणंच नाही ना. तुमच्या जीवावर सत्तेत आले, सत्तेची मजा घेतली, पण आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवण्याचं काम आणि पाप हे भाजपने केलं. 2 उमेदवार बदलले, 2 खासदार. सत्ताधारी पक्षाला जेव्हा त्यांचे खासदार बदलावे लागतात, त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? सत्ता असून, पंतप्रधान असून, निधी असून तुम्ही खासदार बदलता कारण का ते निष्क्रिय खासदार आहेत म्हणून तुम्हाला खासदार बदलावे लागतात. त्याच्यापेक्षा लाजिरवाणी काय गोष्ट असू शकते? एकदा खासदार बदलला, दुसरा आणला, आता दुसरा बदलला, तिसरा उमेदवार उपरा आणला. किती खेळ खेळणार तुमच्यासोबत, किती अपमान करणार तुमचा? आणि त्यांच्या मंत्र्यांनी जे उमेदवार सांगितले त्या उमेदवारांना तिकीट मिळालंच नाही, त्यांची पण किंमत नाही आहे. आणि वाईट वाटलं की स्वामींचं त्या ठिकाणी तिकीट कापलं. किती अनादर म्हणजे. त्यांच्या पक्षात तालमेल नाही आहे. आणि हे 400 पार वगैरे काही नाही, 150च्या वर जाणार नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्ही बघा त्यांच्या पायाखालची जमीन घसरली. कालचं त्यांचं भाषण बघा, कोणते पंतप्रधान असं भाषण देतात का? 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतात का पंतप्रधान? पंतप्रधानाची जबाबदारी काय आहे? देशाला एकत्रित घेऊन चालणं. पंतप्रधान कोणत्या पक्षाचा नसतो, पंतप्रधान पूर्ण देशाचा असतो. लोकांना एक ठेवणं, देशाला एक ठेवणं ते पंतप्रधानांचं काम असतं. पण तेच पंतप्रधान 2 समाजामध्ये जाती धर्मात तेढ निर्माण करतात. आणि जे ते करतात त्यांचे उमेदवार तेच सोलापुरात करतात. बाहेरचे येऊन आपल्या सोलापुरातली एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. सोलापुरातली एकी बिघडवण्याचा पाप करू नका. आम्ही एक आहोत, आम्ही वर्षानुवर्ष एक राहिलोय आणि आम्ही कामाला मतदान करतो, हे तुम्ही त्यांना दाखवून द्या. हे कोण आले बाहेरचे येऊन इकडे मतदान? इथे मतदान धर्मावर आणि जातीवर मागतात. मागच्या 10 वर्ष काही काम केलं नाही ह्या लोकांना. पुढे काय काम करणार आहे ते सांगत नाही, फक्त धर्मात जाती तेढ निर्माण करतात. किती खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधानांनी भाषण केलं, पण ते शोभलंच नाही. सगळ्यांचा नेता असतो. आमचं काम काय असतं लोकप्रतिनिधींचं? पूर्ण गावाला एकत्र घेऊन चालायला पाहिजे, पूर्ण मतदारसंघाला एकत्रित ठेवणं पाहिजे. मी जेव्हा काम करते तेव्हा मी बघत नाही जातपात धर्म, मी सगळ्यांचं काम करते. तुम्ही जेव्हा मला मतदान करता, मी 15 वर्ष आमदार आहे, मला कामामुळेच मतदान पडले. मी भांडवल नाही करत धर्माचं, जातीचं, पातीचं. मानतो आपण, सगळं मानतो, धर्म मानतो, देवधर्म मी मानते, पण इलेक्शन मध्ये मी त्याचं भांडवल नाही करत. ही कीड लावली भाजपने आपल्या देशाला, कीड. आपल्या सुंदर लोकशाहीला दृष्ट लागतात. आणि आज बघा सगळ्या वेगवेगळ्या तेढ निर्माण केल्या. मला पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं. तुम्हाला माहिती, आपल्या देशात एकमेव ही संस्था आहे पोलिसांची, महाराष्ट्र पोलीस किंवा देशातलं पोलीस, जे कधीच भेदभाव मानत नाही. पोलीस हे सगळ्या धर्माचे असतात. पोलीस आणि आर्मी मधले सगळ्या धर्माचे असतात, सगळ्या समाजाचे असतात. आणि समाजामध्ये शांतता ठेवण्याचं काम पोलीस करतात. समाजामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पोलीस करतात. ते कधी धर्म जातपात बघत नाही. आणि सर्वात जास्त टेन्शन त्यांना असतं, आपण देतो. कारण का राज्यकर्ते बिघडवतात समाजातलं संतुलन. काय अधिकार आहे आम्हाला समाजातलं संतुलन बिघडवलाय? आज पोलिसांची गरज नसते, पण इलेक्शन मध्ये नेमका येतात करता लोक त्यांची करता राज्यकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करतात.
आज भाजपचे उमेदवार दुसरं काही बोलत नाही आहेत, कामाचं बोलत नाही. तुम्ही त्यांना विचारा की मागचे 10 वर्ष काय काम केलं, तिथेच त्यांची बोलती बंद होते. काय अधिकार आहे ना? आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते, कामाला मतदान करा, नाहीतर नुकसान आपला होतो, आपल्या गावाचा होतो, आपल्या शहराचा होतो. कामाला जर मतदान केलं नाही, जसं मागच्या 2 वेळेस तुम्ही केलं, तर नुकसान सोलापूरचा होतो. आणि झाला 1 वर्ष जर घरातला मुलगा नापास होतो 10वी, तर पूर्ण घरात दुखवता असतो की 1 वर्ष वाया गेलं म्हणून. तरी 10वीची परीक्षा तू देऊ शकतो परत आणि पास होऊ शकतो. पण सोलापूरचं काय, आपण 10 वर्ष वाया घालवली, 10 वर्ष आपण मागे गेलो. आता कसं येणार सोलापूर पुढे? आणि म्हणून काँग्रेसची गरज आहे. आज महाविकास आघाडी आम्ही सगळे एकत्रित आलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवारसाहेब ठाकरे गट, शरद पवार साहेबांचा गट, काँग्रेस, आदम मास्तरांची लाल सलामवाली, CPIM आणि आप, आम्ही सगळे एकत्रित आलोय तुमच्यासाठी. जे लोक उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, जे लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार? विचार करा. आज ते अभिजित पाटीलजींच्या पण कारखान्यावर सील केलं, फक्त सुडाचं राजकारण. ज्या लोकांच्या जीवावर मोठे झाले त्याच लोकांच्या पाठीत खंजीर खूप असतं. आणि GST काय आहे, महागाई काय आहे, हे खंजीर खुपसायचं. शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे, तुम्हाला कळत नाहीये. तुमचे अधिकार हिसकावून घेण्याचं षडयंत्र बीजेपी करत आहे. जर शेतकरीच राहिला नाही तर देश राहणार नाही, जर युवक राहिला नाही तर देश राहणार नाही. मंद्रुपला मी विनंती करते, जर खरा शेतकरीचा मुलगा असेल तर तो कधीच भाजपला मतदान करणार. जर खरा माझी माय माऊली जी भणभण फिरते रेशन दुकानात, जिला धान्य मिळत नाही, जर खरा त्या माय माऊलीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार. जर चिमणीचा बदला घ्यायचा असेल तर तो काँग्रेसला मतदान करेल. जर महागाई कमी करायची असेल तर काँग्रेसला मतदान करेल. ज्यांना झळ पोचली नाहीये ना ते भाजपला मतदान करते, पण ज्यांना झळ पोचली आहे ते 100% काँग्रेसला मतदान करते. महागाईची झळ सगळ्यांना पोचली, GSTची झळ सगळ्यांना पोचली. पाणी नाहीये गावात, रेशन दुकानात धान्य नाहीये, सगळ्यांना पोचली ती झळ. पण ज्यांना देश एकत्र ठेवायचं नाहीये, ज्यांना फक्त धर्म जात पात करायचे, तेच मात्र बीजेपीला म्हणतात. काही लोकांमुळे पूर्ण गावाला भोगावं लागेल अशी वेळ गावावर आणू नका. आज आरक्षणाचं गाजर दाखवतात. ज्यांना आरक्षण पाहिजे ना ते बीजेपीच्या विरोधात मतदान करतात. जे लाठीचार्जचं समर्थन करतात ते बीजेपीला मतदान करतात. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जेव्हा आम्ही तुमच्यासाठी लढायला तयार आहोत, जेव्हा आम्ही काम करणारी लोक आहोत, आणि मी काम करते, मी कामाची आणि शब्दाची पक्की आहे, तो माझा प्रिंट आहे. मी ईडीबीडीला घाबरत नाही, कारण का माझ्याकडे संस्था नाही, बँक नाही आणि सोसायटी. आणि मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही आणि टक्केवारीसाठी आली नाही. मी माझी लोक, माझी काम, मी लोकांना केंद्रबिंदू मानते. मी लोकशाही तुमची सेवक आहे, मी तुमची नोकर आहे, मी आमदार खासदार करेन. काम नाही केलं तर काम करून खाली बसवा, आणि म्हणून ती आम्हाला लोकांनी म्हणतात. पण मी हात जोडून विनंती करते मंत्रुला, मागच्या वेळेसची चूक यावेळेस करू नका. ह्या वेळेस हाताला मतदान द्या. एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा, पुढची सगळी लढाई मी तुमच्यासाठी समर्थपणे एकटी लढायला तयार. मागच्या 2 खासदारांनी खासदारकी वाया घालवली. सोलापूरसाठी काही केलं नाही, फक्त सत्तेची मजा घेतली. मी तो पाप कधीच करणार नाही. पण काँग्रेसचा शेतकऱ्यांचा आरक्षणाचा आवाज, युवकांचा रोजगारासाठी आवाज हा लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. जर काँग्रेसवाले बोलले नाही तर कोण बोलेल? कारण का बीजेपी मध्ये हुकुमशाही आहे. 10 वर्ष तुम्ही बघितलं ते बोलले नाही, म्हणून काँग्रेसची गरज आहे. जर आम्ही इथे आलो नसतो आज मंद्रुपमध्ये तर कोण केलं असतं
बीजेपीला उघड कोण पाडलं असतं आणि परत तुम्ही फसला असता, परत तुमचं नुकसान झालं असता, परत तुम्हाला खोटं सांगून तुमचा वापर करून सत्तेत आले असते. म्हणून सावध राहा. रात्र वैराची आहे, गाफील राहू नका. पण 7 तारखेला आशीर्वाद स्वरूपात हाताला मतदान करा. 1 नंबरवर माझं नाव असणार आहे आणि चिन्ह असणार आहे हाताचं. आशीर्वाद स्वरूपात मतदान करून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, ज्याची मी आतुरतेने वाट पाहते. एवढं या ठिकाणी सांगते. आणि कालच राहुल गांधी सोलापुरात येऊन गेले, तेव्हा त्यांनी जाहीर केलं, आमचं जाहीरनामे की काँग्रेस जेव्हा सत्तेत येईल तेव्हा शेतकऱ्यांची सकट कर्जमाफी त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष करणार आहे. आणि एवढंच नाही, पण ज्या माझ्या मायमाऊली आहेत त्यांच्या खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये आम्ही जमा करणार आहोत. आणि आम्ही खोटं बोलत नाही रेटून बीजेपी सारखं. आम्ही करून दाखवलंय, मागच्या वेळेस पण करून दाखवलं आणि ह्या वेळेस पण करून दाखवणार. एवढीच मी तुम्हाला विनंती करते की निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे, लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि म्हणून 7 तारखेला तुम्ही हाताला मतदान कराल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी गोपाळराव पुणेकर